नमस्कार, मी सुनील मदनुरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज मी आपल्याला पंढरपूर शहर आहे आणि या शहरामध्ये जे भाविक दर्शनासाठी रांग लावतात, तर ती जी रांग आहे कशी आहे आणि कुठून रांग कुठंपर्यंत आहे हे मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न करतो. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, ही जी रांग आहे ही पूर्ण दर्शनाची रांग आहे. ही जवळपास गोपाळपुरा आहे, तर तिथंपर्यंत ही रांग असते. तर हे ठिकाणी आपण पाहू शकता, ही आहे दर्शनाची रांग. साईडला आहे आपली चंद्रभागा नदी. या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी एकदम या ठिकाणी काही झाडे वगैरे या ठिकाणी आपण पाहू शकता. ही आहे कंप्लीट अशी दर्शनाची रांग. मी थोडंसं थांबून दाखवायचा आपल्याला प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर ह्या ठिकाणी आपण पाहू शकता, या ठिकाणी आपल्याला इथून जायचं असतं. ही खूप एक मोठी अशी रांग आहे. किती किलोमीटर असेल मला कमेंट करून आपण नक्की सांगा. दर्शनासाठी किती किलोमीटर आपल्याला जावं लागतं ते कमेंट करून मला नक्की सांगा आपण. तर या ठिकाणी पहा आपण, तर ह्या ठिकाणी जे आहे स्टॉप झालेला आहे आणि त्याच्यानंतर जो दुसरा फेज आहे आपण त्याच्या मागच्या साईड आपल्याला दिसेल. म्हणजे त्या ठिकाणाहून सुद्धा जो दर्शन घेण्यासाठी जे दर्शन तिथून सुरू होते ते मंदिरापर्यंत असतं. मंदिरापर्यंत दर्शन खूप सारे तास ह्या ठिकाणी दर्शनासाठी लागतात. तर मी आपल्याला गोपाळपुरा जो जातो तर त्या मार्गावर आता आपल्याला नेत आहे. तर आपण या ठिकाणी पाहू शकता, हा इकडून आपल्याला गोपाळपुराला जाता येईल आणि इथंसुद्धा आपल्याला जी आहे दर्शनाची रांग दिसेल. खूप मोठी अशी रांग असते, कारण लाखोंच्या संख्येने भाविक भक्त असतात. तर त्यांना रोमध्ये नेण्यासाठी ह्या रांगेची गरज असते. म्हणजे सर्वांचं दर्शन सुखकर व्हावं आणि सोपं व्हावं, गर्दी होऊ नये म्हणून लांबच्या लांब अशी रांग ह्या ठिकाणी लावलेली जाते. तर आपण ह्या ठिकाणी पाहू शकता. तर मी आपल्याला थोडंसं जो गोपाळपुरा आहे त्या एरियात मी नेण्याचा प्रयत्न करतो. तर आपण आसपासचे हे रस्ते पण पाहू शकता कसे आहेत. हे आसपास काही धर्मशाळा वगैरे आहेत, आपण ते पण पाहू शकता. पंढरपूर शहरात अजून काही सुधारणा केल्या पाहिजेत आपण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि ही दर्शनाची रांग किती किलोमीटरची असेल हे पण मला कमेंट करून नक्की सांगा. तर ही आपण पाहू शकतो, हे बघा ही रांग आहे. हे इथून तिथंपर्यंत जाते, जे आपल्याला मी सुरुवातीला आपल्याला दाखवलं. तर तिथंपर्यंत ही आपली रांग दर्शनासाठी जाते. या ठिकाणी आपण पाहू शकता, खूप भली मोठी रांग असते. ही कित्येक तास लागतात दर्शनासाठी. तर आपण मला कमेंट करून नक्की सांगा. तर या ठिकाणी काही आपल्याला दुकानं वगैरे नवीन दिसतात आहेत. गोपाळपुरीला जाताना मी आपल्याला दोन्ही बाजू दाखवायचा प्रयत्न करतो आपल्या चॅनलच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहू शकता, तिकडचा पण आपल्याला भाग जो आहे मी दाखवायचा प्रयत्न करतो आणि इकडचा पण भाग दाखवायचा प्रयत्न करतो. रिसेंट रोड आहेत, चांगले रोड आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहू शकता, ही दुकानं आहेत या ठिकाणी. या ठिकाणी आपण पाहू शकता, ऊसाचे पण रस या ठिकाणी मिळेल आपल्याला. ऊसाचे पण रस मिळण्याचे खूप सारे केंद्र या ठिकाणी आहेत. त्याला दुकान म्हणू आपण. तर पाहू शकता, इकडे पेट्रोल पंप पण आहे. गोपाळपुराला जाताना पेट्रोल पंप पण आपल्याला दिसेल. या ठिकाणी आपण पाहू शकता, खूप सारे दुकान उपलब्ध आहेत इथे. एक चांगला अनुभव या ठिकाणी येतो जेव्हा आपण पंढरपूरमध्ये येता. प्रत्यक्ष देवाचं दर्शन आपल्याला होतं. या ठिकाणी काही लोक फळं घेऊन बसलेले आहेत विक्रीसाठी, ते पण आपण पाहू शकता.
तर या ठिकाणी काही झाडं वगैरे, काटेरी झाडं दिसत आहेत आपल्याला. हा एक छोटासा ब्रिज आहे. या ब्रिजवरनं आपल्याला पुढं गोपाळपुऱ्याला जाता येते. तर अगदी आपण आता एकदम जवळ पोहोचलेलो आहोत गोपाळपुराच्या. इथून एकदम अगदी जवळ आहोत. गोपाळपुराला आपण पोहोचतो इथून. या ठिकाणी आपण पाहू शकता. तर हा रस्ता इकडं कुठं जातो आपण मला कमेंट करून निश्चित सांगा. आणि हे वरती काय लिहिलं आहे ते पण मला कमेंट करून आपण नक्की निश्चित सांगा. तर आपण जो आहे आपण आता गोपाळपुराच्या दिशेनं निघालेलो आहोत. या ठिकाणी आपण